म्हणून मी ज्या वेळेला त्यांनी जूनचा मुहूर्त काढला तेव्हाच 2-3 प्रश्न विचारले होते की जूनमध्ये जर तुम्ही कर्जमुक्ती करणार असाल तर तोपर्यंत हप्ते फेडायची की नाही फेडायचे, नवीन कर्ज मिळणार की नाही, नवीन मिळालेले कर्जसुद्धा फेडायचं की नाही फेडायचं. कारण एका बाजूला मुख्यमंत्री सांगतात जूनमध्ये कर्जमुक्ती करणार, तर दुसऱ्या बाजूला अर्थमंत्री बोलत आहेत की नियमितपणाने कर्जाची तुम्हाला सगळंच फुकट पाहिजे का, तुम्ही कर्जाचे हप्ते नियमित फेडा. म्हणजे नक्की काय करायचं शेतकऱ्यांनी हे कळण्याचं झालेलं आहे. आणि जे पॅकेज जाहीर केलं, मोठं आकर्षक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं 31,000 साधारणतः 800 कोटीचं, आणि घोषणा करताना सांगितलं की इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. हे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे. कारण तुम्ही साक्ष आहात, तुमच्या कॅमेऱ्याने सगळं टिपलेलं आहे. कसे शेतकरी व्यथा मांडत आहेत, कशा महिला आहेत, कसे आजोबा बोलत आहेत, कसे इतर तरुण बोलत आहेत, हे सगळं तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणलं. म्हणून मी पहिल्या प्रथम तुम्हालासुद्धा धन्यवाद देतो आहे. ही वस्तुस्थिती आहे. हेच तर सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता. मी काय इथे भाषण करण्यासाठी किंवा सभा घ्यायला आलो नाही. म्हणजे सरकार जे बोलतं आहे ते आणि जमिनीवरची वस्तुस्थिती, शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या जनतेसमोर आणायला आणि सरकारचं ढोंग वेशीवर टांगायला मी हा जो काही संवाद दौरा केला तो आता 2 माझ्या बैठका राहिल्या, पण हा 4 दिवस मी त्याच्यासाठी केला. हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या ते मी बोलत आलेलो आहे. 2 गोष्टी मी शेतकऱ्यांनी सांगितल्या. पंचनामे झालेले नाही आहेत. म्हणजे आपले खासदार संजय जाधव त्यांच्या इकडे तर एका तहसीलदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा. कदाचित ती त्याचीसुद्धा मजबुरी असेल, कारण वरनच काही आलेलं नाही, तर आडात नाही तर पोहरात कुठून येणार. त्याच्यामुळे वरनच पैसे आले नसतील तर तहसीलदार तरी काय करणार. पण तहसीलदार जर का मगरुरीने वागत असेल तर मला वाटतं त्याला उचलून मुख्यमंत्र्यांच्याकडे न्यायला लागेल. मुख्यमंत्र्यांसुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही जो काय आम आणलं आहे, जे काय सोंग आणलं आहे, हे किती बोगस आहे, हे सरकार कसं दगाबाज आहे, ह्या सरकारचं पॅकेज हे कसं नुसतं बकवास आहे, हे या दौऱ्यातनं जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी 2 कार्यक्रम सांगितले की आता जनता म्हणजे शेतकरी ह्या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल. म्हणजे काय करेल की हे शेतकऱ्याची जी मागणी आहे की कर्जमुक्ती तिथं झाली पाहिजे, 50,000 रुपये प्रति हेक्टरी त्याला मिळाले पाहिजे, ती शेतकऱ्याची मागणी ती त्याला मिळाले पाहिजेत. पण त्या पलीकडे किंवा ते जरा बाजूला ठेवलं तरी देखील सरकारने जी काही घोषणा केलेली आहे त्याचं वास्तव म्हणजे हे जे काही तहसीलदार आहेत, ज्यांनी पंचनामे किंवा कोणी असतील ते आपलं पंचनामा करण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी असेल गाव खेडोपाडी, त्यांनी पंचनामे केलेत की नाही, पंचनामे केले असतील तर पंचनामे करून रिपोर्टवर पाठवले की नाही, रिपोर्ट पाठवला असेल तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे आणि ती मिळालेली आहे की नाही, हा पंचनामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल. आणि दुसरी गोष्ट अशी की निवडणूक आल्यानंतर फसवी आश्वासनं दिली जातात, थापा मारल्या जातात. मग ते लाडक्या बहिणीचं असेल किंवा मी कर्जमुक्ती म्हणतो, ते कर्जमाफी म्हणतात, कर्जमाफीचं असेल. पण निवडणूक झाल्यानंतर आता तुम्ही बघितलं की नुकसान भरपाईसाठी ज्याच्या नावावरती जमीन आहे त्यांना अगदी महिला असतील तरी मैलोनमैल प्रवास करून अंगठे द्यायला KYC करायला तिकडे यावं लागतं, अनेकदा सर्व्हर डाऊन म्हणून परत जावं लागतं. तर हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जसं नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान यांनी नोटबंदी केली होती, तसं मी शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केलेली की तुम्ही तुमच्यातले जातपात धर्म सगळ्या बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा. आणि जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही, जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही, वाहून गेलेले शेतीसाठी माती मिळत नाही, बी बियाणं मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही महायुतीला म्हणजे भाजप प्रणित आणि त्यांच्या कुबड्या भाजप आणि त्यांच्या कुबड्यांना वोटबंदी म्हणजे मतबंदी करा, तर आणि तरच हे सरकार वटणीवर येईल. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत की हे सोसायटी काढतात, कर्ज घेतात, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायचं, हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याची राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आत्तापर्यंत किती वेळा थकबाकी, थकहमी, कर्जमाफी, कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला. उपसा जलसिंचन म्हणजे त्यांचेसुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत, त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही. उद्धव साहेब, तुम्ही प्रत्येक वेळेला ज्या ज्या गावात गेला तिथल्या लोकांना असं म्हणत होतात की हा लढा तुमच्यासाठी आता आणखी तीव्र होणार आहे, तुमच्यासाठी मी लढणार आहे आणि त्यावेळेला तुमची मला साथ हवी आहे. पण ही साथ
मतांच्या माध्यमातून की नाही, आता तर रस्त्यावर निवडणूक नाहीच आहे. तुमच्या लक्षात असेल की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणती निवडणूक नव्हती तरी कर्जमुक्ती केली होती. कोणती निवडणूक नव्हती तरी शिवभोजन योजना सुरू केली होती. आणखीन म्हणजे आपत्तीमध्ये मदतसुद्धा केली होती. कोणत्याही निवडणुका नव्हत्या. ना मी कोणती परदेशी समिती नेमली, ना कसला अभ्यास केला. पण एक माझी भावना किंवा माणुसकी म्हणून मी कर्जमुक्ती केली होती. आत्तासुद्धा जो लढा उभारायचा आहे तो लढा ह्याचीसुद्धा आठवण करून देतो की काही वर्षांपूर्वी ह्या विमा कंपन्या ज्या आहेत, आताची मला परिस्थिती कशी माहिती नाही, पण त्यावेळेला विमा कंपन्यांचे जे दलाल होते ते शेतकऱ्यांकडनं ते हप्ते म्हणजे त्याला हप्ता म्हणतात ते घ्यायचे. आता मध्ये सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना काढली होती, ती रद्द केली. आता परत परिस्थिती काय मला कल्पना नाही. पण तेव्हा यांचे एजंट हे गावोगावी फिरायचे आणि नुकसान भरपाईच्या वेळेला गायब व्हायचे आणि शेतकरी ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही, कारण कोणत्या कंपनीचं कोणत्या शहरात ऑफिस आहे हे शेतकऱ्याला माहीत नव्हतं. म्हणून आम्ही ती माहिती घेऊन त्या ऑफिसवरती शहरात मुंबई आणि पुण्यात मोर्चे काढले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की काही हजार शेतकऱ्यांना त्यावेळेला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली होती. तर हेही आंदोलन सुरू होईल. आम्हाला जे करण्यासारखं आहे ते आम्ही सगळं करू. तुम्ही म्हटलं की एका महिन्यानंतर पुन्हा मी मराठवाड्याचा दौरा करणार आहे आणि त्यावेळी तुम्ही आंदोलन करणार आहात की काय नेमकं? नाही, आता म्हणून मी शिवसैनिक आणि शेतकऱ्यांना एक विनंती केली की तुम्ही पहिला दगाबाज सरकारचा पंचनामा करा. म्हणजे हे जे काही कार्यालय आहेत ज्यांच्या हातामध्ये पंचनामे किंवा मदत वितरण करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा आणि त्यांना विचारा तुम्ही पंचनामे किती लोकांचे केले, अजून केले का नाहीत, केलेत, आता केले तर काय म्हणून करणार, कसे करणार. कारण आता मी म्हटलं तसं शेतकरी पुन्हा कामाला लागला आहे, तर पंचनामा कसा करणार तुम्ही, नुकसान भरपाई कशी मिळवून देणार. तर त्याचे पंचनामे म्हणजे त्याची यादी ही रोज आता त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या दारावरती म्हणजे बोर्डावरती लावली पाहिजे की माझ्या अखत्यारीत एवढे शेतकरी येतात, त्यांचे एवढ्याचे मी पंचनामे केलेले आहेत, एवढ्यांना एवढं नुकसान भरपाई मिळणं हे क्रमप्राप्त आहे, एवढ्या जणांचा मी रिपोर्ट पाठवलेला आहे, एवढ्याने एवढी मदत केलेली आहे. हे आता पंचनामे हे जनता करेल. उद्धवजी, तुमचा हा सगळा दौरा सुरू झाला, तुम्ही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व्यथा मांडताय. तुमचा दौरा सुरू असतानाच काही जिल्ह्यामध्ये मदत निधीचं वाटप सुरू झालं, याकडे कसं बघताय? चांगली गोष्ट आहे, पण ते जसं ठिबक सिंचन असतं तशी ठिबक मदत नको आहे. कारण वाहून जाताना एकदम वाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे मदतसुद्धा एक रकमी मिळाली पाहिजे. आणि ती मदत जसं मी ते आकडेवारी तुम्हाला सांगितले ना, पेपरमध्येच आलेली आहे, प्रति गुंठा किती रुपये. म्हणजे आज शेतमजूर जर असेल तर त्याला दिवसाला 500 रुपये प्रतिदिन मिळतात, तर हे 150 रुपये, 127 रुपये, 250 रुपये पर गुंठा अशी मदत म्हणजे अगदी थट्टा आहे. मुख्यमंत्री असं म्हणतात की काही ठिकाणी मदत पोहोचली नाही, हे त्यांनी मान्य केलं, पण ते असं म्हणतात की टप्प्याटप्प्यानं मदत पोहोचती आहे आणि उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या संवाद दौऱ्याला फारसा प्रतिसाद नाही आहे. ठीक आहे ना, तुम्ही बघितलेलं आहे प्रतिसाद आहे की नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांना बिहारमध्ये कसं कळणार महाराष्ट्रात काय चाललंय, जे घर सोडून इतर राज्यात फिरतायत.